गणेशाय नमः. चैत्र मास महिमा दिवस 10 अध्याय 10. या चैत्र मास महात्म्य कथा मालिकेत आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण आपल्या पृथ्वीश्व या चॅनलवर सुंदर पवित्र चैत्र महिन्यातील आजच्या या सुंदर दिवशी प्राचीन काळापासून चालत आलेल्या पौराणिक कथा श्रवण करत आहोत. चला तर मग आजची कथा सुरू करूया. सर्वप्रथम यामध्ये आपण अध्याय 10 मध्ये माता महागौरी यांची पवित्र आणि अद्भुत कथा श्रवण करणार आहोत. चैत्र नवरात्रातील 8वा दिवस माता महागौरी यांना समर्पित असतो. नवदुर्गापैकी हा अवतार शुद्धता, शांतता आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो. माता महागौरीची पूजा केल्याने जीवनातील पाप, दुःख आणि संकटे दूर होतात आणि भक्ताला सुख समृद्धी मिळते असे मानले जाते. आता पार्वतीचे कठोर तप कसे होते याबाबत आपण जाणून घेऊया. पुराणानुसार देवी पार्वतीला भगवान शिवांशी विवाह करायचा होता, पण भगवान शिव कठोर तपश्चर्येत मग्न होते. त्यांना प्राप्त करण्यासाठी पार्वती देवीने अत्यंत कठोर तप केले. अनेक वर्ष त्यांनी अन्न पाणी त्यागून जंगलात ध्यान केले. तप करताना ऊन, पाऊस आणि वाऱ्यामुळे त्यांचे शरीर काळे पडले आणि धुळीने माखले गेले, तरीही पार्वती देवीने तप सोडला नाही. त्यांच्या भक्तीने अखेर भगवान शिव प्रसन्न झाले. आता हे जाणून घेऊया की देवी पार्वतीला महागौरी स्वरूप कसे प्राप्त झाले. भगवान शिवानी पार्वती देवीवर पवित्र गंगाजल ओतले. त्या दिव्य जलामुळे देवी पार्वतीचे शरीर पुन्हा अत्यंत गोरे आणि तेजस्वी झाले. त्या दिव्य रूपाला महागौरी असे नाव मिळाले. महा म्हणजे महान, मोठी, आणि गौरी म्हणजे गोरी व तेजस्वी. त्या दिवसापासून देवीचे हे रूप पवित्रता आणि शांततेचे प्रतीक मानले जाते. यानंतर आपण पाहूया की देवी पार्वतीचेच म्हणजे महागौरीचे स्वरूप कसे आहे. माता महागौरीचे रूप अत्यंत सुंदर आणि शांत आहे. देवी महागौरीने पांढरे वस्त्र परिधान केलेले आहे. त्या पांढऱ्या बैलावर म्हणजेच नंदीवर स्वार आहेत. त्यांच्या 4 भुजा आहेत आणि एका हातामध्ये त्रिशूल तर दुसऱ्या हातामध्ये डमरू आहे. एक हात अभय मुद्रा देणारा आहे तर दुसरा हात आशीर्वाद मुद्रेत आहे. त्यांचे स्वरूप भक्तांना शांती, पवित्रता आणि आनंद देते. चला तर हे जाणून घेऊया की माता महागौरी यांची पूजा केल्याचे काय फळ प्राप्त होते. नवरात्राच्या 8व्या दिवशी माता महागौरीची पूजा केल्याने जीवनातील सर्व पापांचा नाश होतो. घरात सुख आणि शांती येते. विवाहातील अडथळे दूर होतात. भक्ताला आध्यात्मिक शुद्धता मिळते. या दिवशी कन्या पूजन करणे अत्यंत शुभ मानले जाते. या कथेतून मिळणारा विशेष संदेश काय आहे हे जाणून घेऊया. माता महागौरी देवीची कथा आपल्याला शिकवते की जीवनात श्रद्धा आणि स्थैर्य अत्यंत आवश्यक आहे. आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाने कोणतेही लक्ष्य साध्य करता येते. खऱ्या भक्तीमध्ये कोणतीही अडचण किंवा कुठलीही पर्वा नसते. यानंतर आपण माता महागौरी यांची छोटीशी प्रार्थना श्रवण करूया आणि त्यांचा मंत्र आहे. ओम देवी महागौरे नमः. हे माता महागौरी, आम्हाला संयम, धैर्य आणि ज्ञान प्रदान करा. जर तुम्हाला ही दिव्य कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला तर आपण उद्या भेटूया चैत्र नवरात्र विशेष कथा दिवस 11 अध्याय 11 मध्ये माता सिद्धिदात्री देवीच्या महात्म कथेत, म्हणजेच या आपल्या कथा मालिकेच्या पुढील भागात. जय श्रीराम.